या बाजूला पण इथे चांगला डेट आहे. थोडीशी नजर पण चांगली हवी, कारण रानभाज्या पटापट कधी कधी दिसत नाहीत. जंगलात आल्यावर असंच तर घरात जायचं नाही. तर इकडे आईने पण लाकडं घेतले. तेव्हा घरी जाता जाता आलाय पाऊस, तर आम्ही झाडाखाली थांबलो आहे. चला भाजी आता साफ करून घेऊ, पाऊस काय गेला. जेवल्यानंतर खास मेजवानी, गावाकडचे आंबे काय अजून संपले नाही आहेत. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे साधारण 10:30-11 वाजलेत. थोडं ऑफिसचं काम करत बसलेलो, तर आता आई म्हणाली जरा जंगलात जाऊया. ॲक्च्युली पाऊस सुरू झाला ना की रानभाज्या जंगलात यायला सुरुवात होते, आणि पहिली जी रानभाजी म्हटली जाते ती भारंगीची भाजी. तर गावाला भारजय बोलतात. तर ती भारंगीची भाजी आज आपल्याला शोधायची आहे, आणि ती घेऊन येऊन मग दुपारला किंवा मग संध्याकाळच्या जेवणामध्ये ती भाजी करायची आहे. ॲक्च्युली बऱ्याच वेळा सांगितलं आहे की रानभाज्या खूप औषधी असतात, आरोग्याला चांगल्या असतात. त्या कारणाने मग आपण दरवर्षी ज्या पावसाळ्यात सुरुवातीला ज्या भाज्या मिळतात त्या आपण आवर्जून खात असतो. तर चला आता जाऊया जरा जंगलामध्ये. पावसाने वातावरण केलं आहे, पाऊस आला नाही पाहिजे. जंगलामध्ये जाऊ, आणि ॲक्च्युली कोवळी ढिरी जी असते, जून भाजी आणायची नाही, कोवळी ढिरी आणायची असते, ते तुम्हाला जंगलात दाखवतो. आहे का? या बाजूला इकडे आई आहे, तर आईसोबत जरा जंगलातला फेरफटका मारून येऊ. भाताची रोपं बघा आता तयार होत आहेत हळूहळू. पाऊसमध्ये गायब झालेला, पण आता आहे बऱ्यापैकी, थोडा थोडा का होईना. जेवढा या भाताच्या रोपांना हवा आहे तेवढा पाऊस पडतो आहे. हे बघा सगळीकडे रोपं आता मस्त तयार झालेत. इकडे फोड झाले, बेर अजून बाकी आहे. वातावरण बघा कसं झालं आहे. आज सकाळी पण पाऊस पडून गेला आहे. आत्ता जरासं मोकळं केलं आहे, पण येईल पाऊस आज. चला चालत आपण गोधडीमध्ये आलो आहे. तर इकडे हे काकीचं आणि परसावन खालची बाजू. तर आपल्याला ह्या भाजीसाठी खास करून गोधडी किंवा वाघदऱ्याचा जो एरिया आहे तिकडे जावं लागतं. आता इकडे बघा छोटं गवत वगैरे यायला सुरुवात झाली. या बाजूला ही सगळी कुड्याची झाडं. तर हे कुड्याच्या याच्यातून ही कोळी आहेत. मोठे जरा झाड झालं की त्याला फुलं आणि शेंगा वगैरे लागतात. हे तोडलेले आहेत, ती आता वाढलेत. तर आता आमच्याकडे काय झालं आहे, कुठे पण जायचं म्हटलं की उतार एकदम आरामात जायचं, आणि रिटर्न येताना मग चढण असते. आई आता त्या बाजून निघाले, मी या बाजून जातो. म्हणजे कसं आहे, भाजी जमवायला बरं पडेल. एकत्र जाण्यापेक्षा वेगवेगळं गेलो की दोन्ही एरिया कवर होतील पटापट. ॲक्च्युली ऊन आणि असं पाऊस असतो ना तेव्हा पायाखाली चांगलं बघायचं. हा जो पातेरा वगैरे असतो ना त्याच्याखाली साप वगैरे असण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं मग पाय टाकतानाच जरा आरामात टाकायचा. ही बघा, ही दिसते, ही भारज आहे, भारंगीची भाजी. तर ही ओळखायला तशी सोपी आहे, पण याच पद्धतीची आहेत ना अजून एक झाड येतं, तर तुम्हाला वाटेल ती भारजेच आहे की काय. रानभाजी कोणती पण असो, जर तुम्हाला माहिती नसेल तर आणूच नाही किंवा खाऊच नाही. आजोबा पंजोबाने आई वडिलांनी आपल्याला जी माहिती दिली आहे त्यानुसार आपण ह्या रानभाज्या पुढे खात असतो. ॲक्च्युली रानभाजीमध्ये थोडंफार जरी 19-20 झालं, कारण सेम टाईपच्या भाज्या बऱ्याचशा असतात, आणि त्या आपण जर खाल्ल्या तर थोडंसं विषबाधा वगैरे पण होऊ शकते. त्यामुळं मग रानभाज्या खाताना थोडासा अनुभव हवा, आणि जाणकार लोक सोबत असतील तरच त्या भाज्या खाव्यात. बऱ्याच वेळा मी ओळख पटवून देत असतो, तर एखादं चांगलं रोप वगैरे आता दिसलं ना तर मग तुम्हाला मी प्रॉपर दाखवतो एकदा. या बाजूला थोडीशी दाखवण्यासारखी आहे. हे बघा, हा प्रॉपर भारंगीचं झाड. तर ॲक्च्युली वरची जी डिरी असते तर ती डिरी घ्यायची, आणि ह्याला मग परत नवीन डिरी फुटते, ती मग आपण परत भाजीसाठी वापरू शकतो. तर अशी ही भाजी आपल्याला आता जमा करत जायचं आहे. खास गावाकडची भारंगीची भाजी. यावर्षी आकूरची भाजी तरी पण खाता नाही रे, आपल्याला थोडासा उशीर झाला, आणि त्यामुळं मग एक भाजी तर मिस झाली. पण हां, आता बाकीच्या भाज्यांचा एन्जॉय घेऊया. या बाजूला पण इथे चांगला डेट आहे. थोडीशी नजर पण चांगली हवी, कारण रानभाज्या पटापट कधी कधी दिसत नाहीत, अशा शोधाव्या लागतात. आणि आतमध्ये असे जे कवालटे असतात ना, त्या कवालट्यांमध्ये मग थोडंसं फिरायला पण लागतं, तेव्हा मग सगळं नजरेला पडतं. जर तुम्ही नवखे असाल तर बघा, ही भाजी साधारण बघा, जर ओळख नसेल तर पटकन वाटेल की हीच भारंगी आहे, पण ती भारंगी नाही. ही बघा, या बाजूला इकडे भारंगी आहे.
इथे भरपूर देठ भेटले एकदम. मम्मी भरपूर जमवलंय. इथं खाली भेटेल, खाली 1-2 आहेत. होय भेटली. कोवळी आहे बघ कशी मस्त. डेटा बिटा कोवळे आहेत अजून. इकडे हे सुन्याकाकीचे फणस बरके आहेत, त्यामुळे कोण आता इकडे बघत पण नाही त्याच्याकडे. किती लागलेत बघा. पोराचं तेव्हा आम्ही इकडे पण एखादा राऊंड असायचा फणसासाठी खास. इथं एक मोठं बेट आहे. आताशी बघा ही कोवळी डेरी आताशी चांगली अशी फुटते. पण महिनाभर खातात भाजी ना याची. नागपंचमीपर्यंत. हां नागपंचमी. कारण ही भाजी काही फुटतच राहते ना, जून नाही होत पटकन. आणि या बाजूला इकडे कुड्याच्या शेंगा, त्या बघा या कुड्याच्या शेंगा. जंगलात राहिल्या नाहीत आता वाटा, त्यामुळे मग असं जंगलात आलं ना की मग वाटा शोधाव्या लागतात. आणि सोंडे भरपूर असतात. म्हणजे सोंडे म्हणजे मोठी मच्छर. पावसाळ्यातून शक्यतो जंगलात येत आहे ना तर फुल पॅन्ट आणि फुल टी शर्ट असेल तरी पण हरकत नाही, नाहीतर मच्छर खूप खाते. आज मी हाफ पॅन्ट घालून आलो आहे, पण अजून कसं तेवढा पावसाळा सुरू नाही झाला आहे. एकदा का पाळापाचोळा कुजला त्याच्यानंतर मग सोंडे ना तुम्हाला जगू देत नाहीत. मोठ्या मोठ्या चावतात चांगले, दादी येतात अशा मोठ्या मोठ्या. चला भाजी काढून झाली. थोडी एक वक्तपुरती हवी होती तेवढी घेतलेली आहे, जास्त काही घेतलेली नाही. कारण आता दुपारच्या ह्याला बनवूया ना, हे दुपारच्या जेवणासाठी खास भारजाईची भाजी. तर आता काय जंगलात आल्यावर असंच तर घरात जायचं नाही, तर इकडे आईने पण लाकडं घेतलं तेव्हा. इकडे एक मोठं लाकडू मग मी घेतलं आहे. आता कसं अलवाऱ्याला बरं पडतं. तुळशी, दोडका, भोरक्यान ह्याला सगळ्याला कसं हे बरं पडतं. शिरी पण न्यायला पाहिजे थोडीशी घरात. शिरी म्हणजे वरती ते सगळे वेल सोडायला. चला तर हाय चढण, तर आरामात जाऊया. ऊन सावलीचा खेळ आहे. सकाळी पाऊस पडत होता, नंतर गायब झाला. आता मगाशी बारीक बारीक शिंपडत होता, आता परत गायब झाला. आता ऊन पडलं आहे चांगलं. घरी जाता जाता आला आहे पाऊस, तर आम्ही झाडाखाली थांबलो आहे. ॲक्च्युली हा बारीक पाऊस आहे, त्यामुळे झाडाखाली थांबलो आहे. मोठा कडाक्याचा पाऊस असतो आणि विजांचा कडकडाट असतो तेव्हा झाडाखाली थांबू नये. आता हा रिमझिम रिमझिम पाऊस आहे, 1-2 मिनटात गायब होईल. त्यामुळे जस्ट थोडंसं आडोशाला थांबलो आहे. थोडं वेळ थांबू आणि मग घरी जाऊ. दिसतोय का, एकदम रिमझिम रिमझिम आहे. जास्त असं काय मोठा धोधो पाऊस नाही आहे. सकाळीपासून असाच येतो आहे. तो सकाळी पण असंच आलेलं 1-2 वेळा. आता मगाशी ऊन होतं बघा, लगेच आता हवामान कसं चेंज होतं ते तुम्ही बघू शकताय. पावसाने थोडासा जोर वाढवला आहे, तर काकीच्या इथं ऊन थांबलो आहे. इकडे हे फुटबॉल फूल हे बघा, काकीच्या इथं पण बराचसा बगीचा आहे. आपल्या इथं पण बराच होता, आता सगळा घराच्या कामामुळं गायब झाला. आणि इकडे पण फुटबॉल फूल हे बघा, एकच फूल येतं ना, हे एक फूल येतं मग ते झाड मरतं. बरीच आहे तिकडे फुटबॉल फूल. हे इकडे कृष्णकमलची वेल आहे, त्याच्या पाठीमागं तुळशी वृंदावन जुनंवालं. आणि इकडे हे नवीन बांधकाम केलेलं. थांबूया थोडा वेळ, पाऊस गेला की मग जाऊ. जस्ट घरी पोचलो आहे आणि पावसाने हजेरी लावले आहे. ॲक्च्युली मोठा नाही पडत आहे, थोडा थोडा पडतो आहे सकाळपासून, पण ते पण गरजेचं आहे. ॲक्च्युली आता जी भाताची रोप आहे त्याला काय मोठा मुसळधार पाऊस नको आहे, एवढा पडला तरी बस झाला. काळे ढग तर आलेत, आला तर मोठा पण येईल दुपारनंतर. सध्या तरी रिमझिम आहे, पावल्या पण गळत नाहीत. चला भाजी आता साफ करून घेऊ, पाऊस काय गेला. बऱ्यापैकी भाजी मिळाली भरपूर. एक आता 5-10 दिवसांनी जास्त मिळेल नाही, चांगली तयार होईल, फुटेल एकदम. तर आता ह्यातली आहे ना किडेवाली पानं वगैरे असतात ती काढून टाकायची.
आणि बाकीचे घ्यायचे, ते मग चिरून घेऊन तिला शिजवायचे. जरा ती उकडला ना बघा हं. की त्याचं कडसण असतं ना तर जातं. कडवटपणा. ओके, तर आता कुठून तरी एकदम कोवळी टिरी आणलेली आहे, पण काही काही पानं एकदा बघायची. एखाद्या वेळेस कीड वगैरे लागलेली असेल तर ती मग काढून टाकता येते. तर अशी आई आता जुडी जुडी बनवते, म्हणजे कापायला बरी पडेल. कोवळी आहे ना एकदम. कोवली आहे हं. अजून जुनावली ना. पाऊस कसा अजून येऊन जाऊन आहे ना, त्यामुळे एवढी भाजी नाही तरी भारंगीचेच झाले. बाकी काय अजून नाही काय वर दुसऱ्या भाज्या वर नाही आल्या. टाकला पण आज दिसला नाही कुठं. नाही टाकला नाही दिसला. टाकला नाही अजून, ढाण्या नाही, खापऱ्या नाही, कोण नाही अजून. त्यांना पाऊस चांगला हवा आहे. या एकदम वरच्या कोवळ्या कोवळ्या डिरेस काढल्यात. मगाशी जंगलातून येताना पाऊस आलेला आणि घरात आलो तेव्हा पण असं वाटत होतं की पाऊस कंटिन्यू राहील. आता गेला परत. आता ऊन सावली असं चालू आहे. हे बघा वरती ढग आहेत आकाशामध्ये, मात्र पावसाचं कसं नामोनिशाण नाही आहे. हे बघा ऊन आलं, बोलता बोलता ऊन आलं. तर असे या जुड्या जुड्या करायच्या आणि चिरून घ्यायची. बारीक करायला तेवढं चांगलं आहे. तशी पण ती शिजवायची आपल्याला. एक कड आणला बस झाला ना. कसं ते एक कडवटपणा पण जातो आणि जंगलातली भाजी आहे ना, थोडी शिजवून मग बनवली की चांगलं. या उजल्याकडे बघताय का, जी जून पानं किंवा किडाळलेली वगैरे जी पानं होती ना तिकडे बाजूला ठेवलेत, आणि इकडे आईने बाकीची जी आणलेल्या डिऱ्या इकडे बाजूला ठेवल्यात. आता ह्या छान अशा बारीक बारीक चिरून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर मग शिजत घालायचं. जेवढं बारीक चिरता येईल तेवढं चिरायचं नाही. हां तर ती शिजते पाण्यासाठी. कोवली आहे ना बाबा हं. ती लगेच शिजल पाण्यासाठी. अच्छा, जून असली की मग लगेच नाही वाशी शिजत पटकन. चांगल्या टायमिंगला आपण यावेळेस भारंगी भाजी आणली. एकदम कोवळी कोवळी डेरी भेटली. अशा रीतीने आता सर्व भाजी चिरून घेऊ, त्याच्यानंतर मग शिजायला टाकू. ऊन सावलीचा खेळ तर सुरूच राहणार. तोपर्यंत आपण भाजी बनवून घेऊ. आई भाजी चिरून घेते, तोपर्यंत आपण आहे ना इकडे शेवग्याच्या झाडाला जी फुलं आलेत ती गळतात, तर त्याची भाजी वगैरे पण बनवू शकतो आपण. पण आता काय सरता शेवटीचा तो शेवगा आहे, तर त्याला काय एवढी फुलं येत नाहीत, पण फुलं बरीचशी पडलेत. तर मग अशी आलो जेव्हा भाजी घेऊन तेव्हा बघितली, तर आईला म्हटलं जेव्हा डाळ बनवशील तर डाळीमध्ये वगैरे जरा ॲड कर. तर आता पटापट जरा फुलं जमवूया. घराच्या पाठीमागे आपलं हे शेवग्याचं झाड आहे आणि डिश घेऊन आलो आहे. तर आता आपल्याला फुलं जमवायची. ताजी ताजी फुलं असतात ना ती जमवायची. ही बघा, त्याची भाजी मस्त होते. तर भाजी न बनवता आज आपण डाळीमध्ये वगैरे टाकू. एकदम ताजी ताजी फुलं असतात ना ती लगेच ओळखतात. पांढरी पांढरी असतात, थोडीशी कालची पडलेली असतात, ती कालपट झालेली असतात. ही बघा एवढी फुलं जमवलेत. ही फुलं जरी आपण डाळीमध्ये टाकली ना तर डाळीची चव अप्रतिम लागते. शेवग्याच्या फुलांची भाजी आहे ना ती अप्रतिम लागते, एकदम मटणासारखी मस्त लागते एकदम. आणि यावर्षी आपण एकदा केली होती. तर बऱ्याच वेळा पहिलं काय व्हायचं, लहानपणीची गोष्ट आठवते, गावामध्ये 1-2 शेवग्याची झाडं होती, तेव्हा सकाळी सकाळी आहे ना आम्ही पहाटे ही फुलं जमवायला जायचो आणि मग ती फुलं जमवून घरी आणून त्याची भाजी बनवायची. आता आपल्या घराजवळ असल्यामुळं हमखास ह्याची भाजी होते. आई तर बऱ्याच वेळा डाळीमध्ये टाकते. तर अशी थोडीशी जमवली दुपारच्या जेवणामध्ये. भारंगीची भाजी आहेच आणि डाळीमध्ये ही फुलं आणि एखादा जर आपल्याला डांबा भेटला, डांबा म्हणजे शेवग्याची शेंग. हे समोरचं आहे म्हणते, जून झालाय तो. हा झालाय तयार तसा तो.
हा बघा, जून जुलैमध्ये पण आपल्याला शेवग्याच्या शेंगा खायला मिळत आहेत. इथे अजून आहेत 5-6 आहेत आहे. ते 2-3-4 आहेत इथं. इथं 2 आहेत आणि इकडे वरती लागत आहेत अजून. आहे काय हे घे. कसं लागला काय माहिती. यावर्षी डबल पीक काजू नाही ना, काजूची भरपाई करतोय. खाली जंगलामध्ये गेलो तेव्हा पावसाने सुरुवात केली. आता बघा, आता गायब झाला आहे. ढग मात्र मोठे मोठे आलेत. काय माहिती काय करतोय. रोजच्या रोज असंच चाललं आहे. मोठे मोठे ढग येतात पण पाऊस तर तेवढ्या प्रमाणात नाही पडत आहे. पडेल, हळूहळू पडेल. यावर्षी पाऊस जरा जास्तच उशीर आहे. आता यावेळेला पावसाळा चांगली सुरुवात होते. भाताची रोपं पण मोठी झाली असती पाऊस चांगला असता तर. भाजी इकडे चिरून झाले बघा. तर आता असं एखादा टोप घ्यायचा मस्त. भाजी शिजून कमी होईल नाही, जराशी होईल कमी दही नाही ना. हां. मीठ वगैरे टाकायचं की आता नाही, मग आता फक्त शिजवून घ्यायचं. आता शिजवून घ्यायची, पिजायची आणि मग कांद्यात टाकायची. अच्छा, साधारण भाजी आहे तेवढं पाणी टाकायचं. 2 कड आलं ना की झालं. अच्छा, गावाकडची चूल आणि चुलीवर बनते आज बारंगीची भाजी. तर चांगलं शिजवून घेऊ. या बाजूला डाळ पण होते, दुपारच्या जेवणाची खास तयारी. या बाजूला इकडे फुलं आणलेत बघा, चांगली धुवून घ्यायची मस्त. मग टाकूया डाळीमध्ये शेंगा पण आणि फुलं पण. चला, भाजी शिजते तोपर्यंत बाकीची कामं आवरून घेऊ. कसं आहे, सगळ्या कामांना वेळ दिला पाहिजे. कारण सकाळी थोडी ऑफिसची कामं आवरली, त्याच्यानंतर आता घरी आलो आहे तर आता कामच चालू आहेत. तर मध्ये मध्ये शूट पण चालू आहे. चला, वेळ झाला, आज उशीर झाला, 1 वाजला आहे. जेवण होता होता 2 वाजतील. तर तोपर्यंत जरा कामावरून घेऊ आणि मग दुपारचं जेवण करू. भाजी बघा इकडे शिजवून झाले मस्त. तर आता ही बाजूला काढून घेऊया परातीमध्ये. कारण ही आता पाणी वगैरे यातलं पूर्ण काढायचं नाही, पूर्ण पाणी काढायचं आहे त्यातलं. त्यासाठी थोडी थंड तर झाली पाहिजे. गरम गरम वाफा येतात मस्त बघा. तव्यावर बनवायची टोपात? टोपात बनवता, तव्यावर नाही बनायची. अच्छा, तिकडे भाजायची नकावडी असली तर कमी नाही होईल मला. अच्छा, ही भाजी कमी नाही होत काय? नाही, तेवढं तेवढंच असते. अच्छा, तिथे तर हे थंड करून तुम्ही डायरेक्टली ह्याच्यातून पण हे घेऊ शकता, पाणी काढून घेऊ शकता. आता हे गरम गरम आहे ना, तर मग ही बाजूला काढून घेते. इकडे डाळ पण बनते. तर डाळीमध्ये आता आपल्याला शेवग्याच्या शेंगा आणि ही फुलं ती पण ॲड करायची, म्हणजे डाळीची चव अजूनच वाढेल. ही फुलं थोडीफार जरी असली ना तरी डाळ मस्त होते. चला, थोड्या वेळ डाळ पण बनेल. डाळ झाली की मग भाजी बनवून घेऊ, तोपर्यंत भाजी पण थंड होते. चला, भाजी जरा थंड झाले तर आई बघा आता अशी चुरून घेते. नंतर त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि भाजी बनवायची असते. डाळीला मस्त कळलं आहे बघा. पूर्ण पाणी काढून टाकायचं ना, पाणी नाही निघेल तेवढं. हे बघा, पूर्ण भाजीतलं पाणी काढून टाकायचं. इकडे आता भाजीमध्ये मसाले ॲड करायचे आहेत. गोडा मसाला, थोडीशीच भाजी आहे, 1 टाईम पुरती आपण भाजी आणली, जास्त आणत बसलो नाही. मिरची पावडर, हळद, चवीपुरतं मीठ. हे प्रॉपर इकडे मिक्स करून घ्यायची.
मसाले इकडे ताटामध्येच लावून घ्यायचे. चला आता फोडणी देऊया. कांदा लसूण आहे. अच्छा. चला डाळ पण होते आणि भाजी पण होईल एकत्र. कांदा आता झालाय मऊ. तर आता ही जी मसाले लावलेली भाजी आहे ते आता ॲड करून घेऊया याच्यामध्ये. आता एकदा प्रॉपर मिक्स करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग वाफेवरती याला शिजवायचे. याला प्रॉपर मिक्स करून घेऊ मग वाफेवरती शिजवायचे ना. त्याला काय पाणी वगैरे नको. आता आता पाणी नको त्याला. एस्तो कमी करायची. थोडंसे एस्तो ठेवायची खाली. चला आता बाकीचे इकडे एक लाकडू तर काढलं आहे मी. आता एक लाकडू आहे. तर आता डाळीला पण इस्तो होईल आणि इकडे पण भाजी पण आपली तयार होईल. झाकण नाही मारायचं नाही तर पाणी सुटेल. एक दोनदा फक्त जरा परतायची मग भाजी तयार होईल. वारा पण सुटला आहे. पाऊस आला तर येईल परत. अशी एक दोनला परतून घेतली ना काय भाजी तयार होईल एक 5-6 मिनटामध्ये. जास्त वेळ तर लागणार नाही. का कांद्याचा वापर जास्त करायचा काय? कांदा लई लागतो असल्या भाज्यांना. टाकला आला की समजायचा पाऊस चांगला लागतोय गावाकडे. तोपर्यंत टाकला येणार नाही लगेच वर. चला भाजी आता तयार होईल थोड्या वेळात. जेवूया मस्त. यावर्षीची पहिली रानभाजी. ह्याच्यानंतर आता रानभाजीची सिरीजच चालू होईल. कारण हा सीझनच तसा असतो. गावाकडे बऱ्याचशा रानभाज्या आता मिळतात. तर मग जसा पाऊस सुरू होईल तशी एक रानभाजी वर येत जाईल. मग तसं गावात भाज्या खायला सगळे मोकळे. असो चला थोड्या वेळात जेवूया. पाऊस पण तयारी करतोय. बहुतेक आला तर येईल. ढग काय सकाळपासून तसेच आहेत पण आता जरासा काळोख केला आहे. तर काळोख केला तर पाऊस येऊ शकतो. महाकाय असे मोठे मोठे ढग आहेत. हे बघा भाजी मस्त तयार झाले आणि दुपारचं जेवणाचं ताट पण सजलं आहे. तर इकडे ही भारंगीची भाजी, आमच्या गावाकडे भारजाईची भाजी बोलतात. आणि इकडे भात, तांदळाची भाकरी आणि इकडे डाळ. चला जेवण तर मस्त झालं आहे. जेवल्यानंतर खास मेजवानी. गावाकडचे आंबे काय अजून संपले नाही आहेत. आंबे खायला या. जेवल्यानंतर आंबे वगैरे खाल्ले की जरा मस्त वाटतं. यावर्षी जुलै महिना पण अर्धा जाईल तोपर्यंत आंबे फणस असतील. उशिरा होतं ना सगळं. सरते शेवटीचे आंबे. पाऊस नाही येणार कारण सकाळपासून वातावरण होतं. आता जरा थोडंसं ऊनच पडलं आहे. तर आता आंबे खातो आहे मंडळी. तर आज खास आपण जरा जंगलामध्ये जाऊन भारंगीची भाजी आणली. मजा आली. ॲक्च्युली रानभाज्या खायला मजा येतात. थोड्याशा कडवट असतात पण खायच्या शरीराला खूप चांगल्या असतात. असो चला मंडळी आता आंबे खाऊन घेतो आहे. तर तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ ते थांबूया. गावाकडची भारंगी भाजी तुम्ही कधी खाल्लीत की नाही नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.